नमस्ते फ्रेंड्स. आज माझा विषय आहे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हे की समजा तुम्हाला कोणीतरी पूलमध्ये ढकललंय. तुम्ही पडलात आणि तुम्ही स्वतः पाण्याचा पूल फुल भरलेला. तुम्ही पूलमधून निघण्याचा ट्राय करण्याच्या ऐवजी तुम्ही ज्याने तुम्हाला पूलमध्ये ढकललंय त्याला तुम्ही बोलत बसता, की "तू असं का केलं? तू असं का केलं? तू मला का ढकललं? तू मला का ढकललं?" त्याने काही उपयोग होणार आहे का? नाही. आपल्याला स्वतः त्या पूलमधून बाहेर निघायचं आहे आणि ॲक्चुअली ही पूलची गोष्ट नाही आहे. ॲक्चुअली हे हे आहे, की एखादी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल, तुमचं तुम्हाला खूप जास्त त्रास करत असेल, इरिटेट करत असेल, रोज तुम्हाला पूलमध्ये ढकलल्यासारखं करत असेल, तर तुम्ही सारखं त्याला प्रश्न नका विचारू, की "तुम्ही असं का केलं? तू असं का केलं? तू असं का केलं? तू असं का केलं?" हे 100दा क्वेश्चन विचारण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टीमधून बाहेर पडून मूव्ह ऑन होणे खूप गरजेचं आहे. आजकालची गोष्ट अशी नाही राहिली. लाईफ इज टू शॉर्ट. लाईफ ही खूप छोटी आहे. त्यामुळे एकाच गोष्टीपासून तुम्ही अडकून राहू नका. एकाच गोष्टीमध्ये सर्वस्व नाहीये. जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही एकदा पूलमधून तुम्हाला ढकललं, दुसऱ्यांदाही ढकललं, तिसऱ्यांदाही ढकललं, तर तुम्ही सारखं-सारखं त्याला हेच नका विचारू, की "का तू असं केलं?" यू हॅव टू मूव्ह ऑन.